पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील खडकी गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली असून जखमी शेतकऱ्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। खडकी गावातील पांढरी वस्तीवर ही घटना घडली असून येथील शेतकरी गणेश सयाजी वाबळे हे सकाळी आपल्या शेतातील गवारीची पीक पाहणी करण्यासाठी गेले असता शेजारच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने गणेश वाबळे या शेतकऱ्यावर हल्ला केला। त्यात वाबळे यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे। महेंद्र भोर, चंद्रकांत भोर, दीपक बांगर यांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले व माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांचे स्वीय सहाय्यक रामदास वळसे यांनी ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन वाबळे यांना मदत केली। वनपाल सोनल भालेराव, वन परिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी घटनास्थळी पाहणी केली। नक्की कशा प्रकारे हल्ला झाला तुमच्यावरती? मी गवार बघण्यासाठी चाललो होतो, तर म्हणजे खाली वाकलो होतो, तिकडून ऊसाच्या कडेला आपलं गवारच्या कडेला वाघ होता, त्या वाघाने डायरेक्ट झेप मारली। बिबट्याने जो हल्ला केला तो किती वाजता केला? सकाळी 6:15 सकाळी 6 वाजता। तुम्ही शेतामध्ये कशासाठी गेले होते? गवार पाहण्यासाठी। गवार पाहण्यासाठी? म्हणजे तुमच्या शेतामध्ये गवार आहे? हो। बरं, तिथे गेल्यावर झालं काय नाही? मी खाली वाकलो म्हणजे गवार तोडायला। गवार पाहण्यासाठी खाली वाकलो होतो, त्या मी दुसरीकडे लक्षात नाही दिलं, वरून ऊस होता, झडप मारली कारण मी खाली वाकलेलो होतो। तुम्ही खाली वाकले होते गवार पाहण्यासाठी, कशी येते? बिबट्याने वरतून झेप मारली तुमच्या डोक्यावर? हो। मग पुढं काय झालं त्याच्यात? मग मी पळत आरडलो, पळत सुटलो, तो उडी मारून पळून गेला। पळत म्हणजे तुम्ही स्वतः पळत सुटली? हो। तुमची अवस्था व्यवस्थित पळण्यासारखी होती का? मग पळत कुठे गेली? घराकडं दुसरं घराकडे काय सांगितलं मग लोकांनी? हेच बिबट्या पाहिला ना तुम्ही? हो, स्वतः पाहिलं तर किती मोठा होता? बराच मोठा आहे। मोठा बिबट्या होता? किती उंच असेल अंदाज? कमरेवर? तुमच्या कमरेवर? थोडा लांब थोडा लहान असेल। शेतकऱ्यावरती बिबट्याचे हल्ले वाढत आहेत, नक्की काय कारण आहेत? आता आपल्याकडती जो आंबेगाव तालुका आहे तो बिबट प्रवण क्षेत्र आहे, खूप सेन्सिटिव्ह भाग आहे। त्यामध्ये आपण दरवेळेस मंचर वन परिक्षेत्रातील आपण तिथे एक बिबट शीघ्र कृती दल सुद्धा स्थापन केलेलं आहे। त्यामध्ये जवळपास 10 मेंबर आहेत आणि ते दररोज गाडी घेऊन पूर्ण गावागावामध्ये डोर टू डोर कॅम्पेन करून बिबट्यापासून जी काही प्रिकॉशन घ्यायच्यात लोकांना त्याबाबत आपण जनजागृती राबवत आहे। एवढंच नाही तर ज्या ज्या ठिकाणी जास्त एखाद्या ठिकाणी अटॅक व्हायचे चान्सेस आहेत अशा ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी वारंवार अशा घटना घडतात त्या ठिकाणी सुद्धा बराच वेळा आपण पिंजरे लावून बिबट्याला सुद्धा जेरबंद केलेलं आहे। त्याच्यावरती उपाययोजना म्हणून आपल्या डिपार्टमेंटद्वारे आपण एनाइडर मशीनचा वापर करतोय, ज्या मशीनद्वारे जर अलाराम वाजला तर बिबट्या त्यापासून पळून जातो आणि लोकसुद्धा त्याबाबत अलर्ट होतात। त्याचबरोबर आपण AI सिस्टीमसुद्धा वापर केलेला आहे, AI सिस्टीमचा सुद्धा आपण वापर केलेला आहे। त्यामध्ये सुद्धा बिबट्या जर आला तर खूप मोठ्या प्रमाणावर अलाराम वाजवून लोक अलर्ट होतात। तसंच आपण बऱ्याच वेळा लोकांना भरपूर ठिकाणी म्हणजे धामणीमध्ये इतर ठिकाणी सुद्धा सोलर फेन्सिंग सुद्धा आपण वाटप केलेले आहेत घराभोवती, गोट्याभोवती, जेणेकरून त्याचा घरामध्ये येऊन समजा ते जनावर असतील किंवा लहान लेकरं असतील किंवा आपले मनुष्य असतील त्यांच्यावर अटॅक होण्याचे चान्सेस रोखण्यासाठी सोलर फेन्सिंगची सुद्धा आपण प्रावधान केलेलं आहे। की मला एवढं सांगायचं की बाबा आपला जो क्षेत्र आहे ते बिबट प्रवण क्षेत्र आहे, यामध्ये लोकांनी ज्या काळजी आहे त्या घेतल्या पाहिजेत। जसं की शेतात गेल्यानंतर ना एकटं न जाता ग्रुपनी समूहाने जावं, शेतामध्ये काम करताना सोबत म्हणजे आवाज करावा, हातामध्ये काठी असावी, लहान मुलांना घराबाहेर संध्याकाळच्या वेळेस एकटं सोडू नये, तसंच घराभोवती पुरेसा सूर्यप्रकाश असावा। आणि जे मला गावातील ग्रामपंचायतीला सुद्धा आवाहन करायचं आहे की जे गावापासून जे शेतामध्ये एकटी घरं आहेत त्या ठिकाणी जाणारा जो रोड आहे त्या रोडच्या कडेला जी झुडपं आहेत
ते असे थोडंसं ग्रामपंचायतद्वारे स्वच्छता करण्याचं आमच्याद्वारे आवाहन करण्यात येतं की बराच वेळा त्या झुडपामध्ये बिबटे बसलेला असतो किंवा त्याचे पिल्लं घेऊन बसले असते, त्याने लोक बराच वेळा त्या रोडनी ये जा करतात, त्यावेळेस सुद्धा अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आजची काय घटना आहे आणि आपण काय त्याच्यावरती पुढे उपाययोजना करणार? हा, आज सकाळचं जे आपले गणेश साईजी वाबळे आहेत, त्यांना शेतामध्ये बिबट्याने हल्ला केलेला आहे. तर त्या पार्श्वभूमीवर आम्ही त्या ठिकाणी जे अवेअरनेस टीम आहे त्या ठिकाणी अवेअरनेस टीम पाठवलेली आहे. त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना, बिबट्याचा मॉनिटरिंग करण्याचा सध्याचा आमचा प्रयत्न राहील की त्या ठिकाणी किती बिबटे आहेत, त्यामध्ये मादी आहे, तिचे कब आहेत का, एकटा बिबटे आहे, आणि आसपासच्या ठिकाणी अनायडर मशीन असेल त्या ठिकाणी सुद्धा आम्ही बसू. आणि जर जर जास्त प्रावधान असेल त्या बिबट्याचा तर त्या ठिकाणी पिंजरा लावून त्याला ट्रॅप करण्याचा सुद्धा प्रयत्न करू. शेतकऱ्याला काय मदत होणार आहे? आता शासनाच्या GR नुसार जर आपण गव्हर्नमेंटमध्ये उपचार घेतला तर त्यामध्ये शासनाच्या GR मध्ये तशी तरतूद नाही. जर तोच उपचार असेल तर खाजगी ह्याच्यामध्ये घेतला तर आपल्याला त्यामध्ये आर्थिक तरतूद देण्याची तरतूद आहे. सर, याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लोकांचं असं म्हणणं आहे की वनपाल आहे ते आस्थापनेमध्ये बीटमध्ये त्यांच्या राहत नाही, मात्र ते राहायला पाहिजे, जेणेकरून तात्काळच्या गोष्टी मदत कुठंतरी शेतकऱ्यांना होऊ शकते किंवा तात्काळ तुम्ही तिथे संपर्क करू शकता. मात्र बऱ्याच ठिकाणी असं घडत नाही, त्याबद्दल लोकांची तक्रारी आल्या नाही. आता त्यामध्ये कसं आहे की आम्ही बिबट प्रवण क्षेत्रामध्ये RFO असतील, आमचे खालचे वनपाल असतील किंवा वनरक्षक असतील, त्यांच्यावरती कंटिन्यू म्हणजे RFOचा कंटिन्यू वॉच असतो की त्यांनी त्या ठिकाणी राहिलं पाहिजे, त्या ठिकाणी फिरती केली पाहिजे. आम्ही आमचा एक ग्रुप बनवलेला आहे रेंजचा, त्यामध्ये प्रत्येकाला शेड्यूल ठरवून दिलेलं आहे गस्तीचं. आंबेगाव तालुक्यात आंबेगाव आता सर्व बीट जे वनपाल आहेत, वनपालांचं मुख्यालय त्यांच्या बीटापासून एक 3-4 किलोमीटरच्या अंतरामध्ये त्यांनी म्हणजे तसं राहायला आपण त्यांना कंपल्सरी केलेलं आहे. पण आता ह्यांचे जे निवासस्थान जे आहेत ते त्यांचे निवासस्थान त्यांना नाही येत आता सध्याच्या घडीला. त्यामुळं त्यांना अशा सूचना आहेत की बाबा तुम्ही तुमच्या बिटाचे असेल किंवा तुमच्या राऊंडचे असेल ते आसपासच्या परिसरामध्ये तुम्ही जवळच राहिलं पाहिजे. आणि त्यांचे जे संपर्क आहेत ते लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत. अशा कुठल्या घटना जर झाल्यास तर तत्काळ लोकांचा त्यांना कॉन्टॅक्ट होतो आणि आमचे जो स्टाफ आहे तो तत्काळ घटनास्थळी पोहोचतो. तसंच RFOंना सुद्धा बऱ्याच वेळा कॉल येतात लोकांकडून, मनुष्यहानी असेल किंवा पशुहानी असेल, अशा टायमाला तत्काळ जाऊन त्या ठिकाणी पंचनामा करणं आणि त्यांची जे नुकसान भरपाईचं प्रकरण आहे ते तत्काळ सबमिट करून त्यांना नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न आमच्याद्वारे केला जातो. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.